मार्केटमध्ये गेले की मस्त आता मटार आलेले आहेत, फ्लावर आलेले आहेत. चला म्हटलं आज पावभाजीचा बेतच करूयात. तर इथं मटार, फ्लावर आणि शिमला मिरची, बटाटा छान स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आणि 4-5 शिट्ट्या कुकरमध्ये काढून घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये शिजतानाच आपल्याला 1 चमचा मीठ घालायचं आहे बरं का, म्हणजे भाज्याला खूपच टेस्ट येते. 4-5 शिट्टे झाल्यावर कढई ठेवले, तोपर्यंत मी बारीक चिरून सर्व कांदा वगैरे घेतला. तर कढई ठेवली, कढईमध्ये मस्त 2-3 चमचे तेल घातलेले आहे आणि कांदा घातला आहे. कांदा छान परतून घेतला आहे. शिमला मिरची घातलेली आहे, ती पण मस्त परतून घेतलेली आहे सॉफ्ट होईपर्यंत आणि टोमॅटो घालून नंतर थोडंसं मीठ घालून परत झाकून ठेवलेलं आहे. 2 मिनटं झाकल्यानंतर मस्त तेल सुटलं, ह्याला लाल तिखट घातलं, मग पावभाजी मसाला घातला आणि एकजीव मस्त हलवून ढवळून घेतलेला आहे आणि नंतर भाज्या ज्या शिजल्या त्या स्मॅश करून मस्त ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि परत थोडंसं क्वांटिटीनुसार मीठ घालायचं आहे, क्वांटिटीनुसार पाणी घालायचं आहे आणि बघू शकता खूपच पावभाजी छान झालेली आहे. तुम्ही नक्कीच पावभाजी करून बघा आणि मस्त बटर घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आणि चला पावभाजी रेडी आहे. इकडे आमचे पाव पण रेडी झालेले आहेत. चला तर मग आता